नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. आज आपण बनवणार आहोत उपवासाचा डोसा. उपवासाचा डोसा बनवण्यासाठी मी 1 वाटी भगर आणि अर्धी वाटी शाबू भिजत घातला होता 1 तासापूर्वी. आता तो आपल्याला बारीक वाटून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये लागणार आहे मीठ आणि हिरवी मिरची त्याच्यात टाकून घ्यायची. इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे भगर आणि शाबू. त्यामध्ये हे 2 हिरव्या मिरच्या आणि चवीपुरतं मीठ टाकून घेऊ आपण आणि बारीक वाटून घेऊ. बघा, आपल्या उपवासाच्या डोस्याचं पीठ रेडी आहे. आता आपण डोसा बनवून घेऊ. डोसा बनवण्यासाठी मी तवा गरम करायला ठेवला होता. तवा गरम झाला. आता आपण डोसा बनवू. आणि याला 2 मिनटं झाकून ठेवू. 2 मिनटं झालं. आपण आपला डोसा चेक करू. बघा, छान असा भाजला आहे, खरपूस भाजला आहे. मिनटं झाले तर बघा, आपण डोसा बघू आपला. हा डोसा पण आपला खूप छान भाजला आहे. बघा किती छान आपला डोसा तयार झाला आहे. तुम्ही पण उपवासाच्या दिवशी असा डोसा बनवून खाऊ शकता. ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.